नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेशशी ओवी बोलत नसते, कारण ओवी ही ऋषिकेशवर रागवलेली असते. कारण आता ऋषिकेशने तिला सुमित्रा आई आणि रणदिव्यांशी कोणताही संबंध ठेवायचा नाही, परत त्यांना भेटायचं जायचं नाही असं बजावलेलं असतं. त्यामुळे आता ओवी ही फक्त जानकीशी बोलत असते, ऋषिकेशशी बोलायला तयार नसते. म्हणून आता ओवी ही जानकीबरोबर स्कूलला निघून गेल्यानंतर जानकी ही घरी आलेली असते आणि ऋषिकेश आता प्रत्येक ओवीबरोबर घालवलेले प्रेमाचे क्षण त्याला आठवत असतात. डोळ्यातून अगदी पाणी येत असतं. ओवी न जेवताच झोपलेली असते, बाबांशी एकही शब्द न बोलता. आणि तेव्हा ऋषिकेशला वाईट वाटतं. आणि आता जेव्हा शाळेत जायचं असतं तेव्हा सुद्धा ती जानकी बरोबरच गेलेली असते, एकही शब्द बोलत नाही. म्हणून आता ऋषिकेशला ते सर्व काही आठवतं. तेव्हा आता जानकी ही ऋषिकेश जवळ बसलेली असते आणि ऋषिकेशच्या डोळ्यातील पाणी पाहते आणि ऋषिकेशच्या डोळ्यातील ती पाणी आपल्या हाताने पुसते आणि ऋषिकेशला म्हणत असते की जगातील सर्व दुःखे एकीकडे आणि आपली लेक आपल्याशी बोलत नाही, ते दुःख मात्र एकीकडे. हो की नाही ऋषिकेश? तेव्हा आता ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, अगं आपल्या रागावर कंट्रोल का नसतो गो? मी खरंच रागाच्या भरात ओवीवर किती ओरडलो, खरंच माझेच मला कळले नाही. माझ्याबरोबर रुसून न जेवताच झोपली, बिचारी माझ्याशी बोलली सुद्धा नाही. आणि खरंच एक बाप म्हणून मी काहीतरी चुकतो, म्हणून एक बाप म्हणून तिला नकोसं झालं असेल का? त्यावर आता जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, असं काय बोलतात तुम्ही? आपली ओवी लहान आहे, ती फक्त तुमच्यावर रुसलेली आहे. आपल्या लेकीचा राग दूर कसा करायचा हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. म्हणून आता ऋषिकेशच्या डोळ्यातून खळखळ असं पाणी येत असतं. जानकी ते डोळ्यातील पाणी पुसते आणि ऋषिकेशची समजूत काढते. जानकी म्हणते की जरा त्या रागाला कापराची हवा द्या, बघा कसा तो अगदी उडून जातो को ते. फार विचार करतात ऋषिकेश तुम्ही. जो बाप आपल्या लेकीसाठी त्याच्या आईची शेवटची आठवण विकू शकतो, मग तो बाप कसा असा आवडेनासा होईल? तेव्हा आता ऋषिकेश म्हणत असतो की नाही जानकी, हे सगळं काही तू माझ्या मनाला बरं वाटावं म्हणून हे तू मला सांगते, मला समजावते. जानकीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. जानकी म्हणते की नाही हो, असे काही नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं माझा विश्वास तेव्हाच बसेल जेव्हा ओवी माझ्याशी बोलेल. मला सांग की अगं जानकी, असं मी काय करू की तेव्हा ओवी माझ्याशी बोलायला सुरुवात करेल? तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो ओवीला जी गोष्ट करायला आवडते ते तिला करून द्या. त्यावर आता ऋषिकेश विचारतो की जानकी, अगं म्हणजे काय? तर जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो ज्या गोष्टीत आपल्या ओवीचा आनंद आहे ते करून द्या ना तिला. ऋषिकेश विचारतो की ओवीचा आनंद कशात आहे? तर जानकी म्हणते की तिची बेस्ट फ्रेंड म्हणजे तिचा आजी आहे ना, तिच्यात तिचा आनंद आहे ऋषिकेश. तेव्हा ऋषिकेश आता लगेच उठून उभा राहतो, तो काही उत्तर देत नाही. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या ही सुमित्रा बरोबर अगदी नाटक करून आलेली असते, कारण तिला माहिती असतं की सुमित्राला ओवीला भेटायला जायचं आहे, परंतु तिने मुद्दाम हे मंदिरात जायचं असं नाटक काढलेलं आहे. म्हणून ऐश्वर्या सुद्धा मुद्दाम सुमित्रा बरोबर मंदिरात यायला निघते आणि मनात म्हणत असते की ओवीला भेटायला तर रोज टुनू टुनू धावतच जायची म्हातारी, आणि आज काय झालं, आज इतकी हळूहळू चालते. परत ती लगेच सुमित्राला विचारते की काय हो आई, काय झालं, पाय दुखतात का? सुमित्रा म्हणते की नाही नाही. तर ऐश्वर्या मुद्दाम विचारते की आई, अहो नक्कीच तुम्हाला देवळातच जायचं ना, की दुसरीकडे कुठे जायचं? त्यावर आता सुमित्रा म्हणते की नाही ग, अगं मला देवळातच जायचं होतं. आणि काय ग ऐश्वर्या, तू असं का विचारतेस मला? त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की नाही, अहो तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसतात, अशा उदास झाल्यात म्हणून तुम्हाला विचारलं. आणि तसेही काही हरकत नाही, आपण तर देवळातच जातोय, देवाचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला छान असं प्रसन्न वाटेल. तेव्हा आता ऐश्वर्या हे सर्व काही विचारते. हे बघून सुमित्रा मनात म्हणत असते की हिचा आगाऊपणा तर मला कळतोय, परंतु मी सुद्धा हिची सासूच आहे. आता मात्र मी हिला खरंच मंदिरातच घेऊन जाते आणि मग ओवीच्या शाळेमध्ये जाते. तेव्हाच कुठे हे ऐश्वर्या माझी पाठ सोडेल. पण यात म्हणजे ओवीला बिचारीला वाट बघावी लागेल आणि ऐश्वर्याचं लक्ष पूर्णपणे सुमित्रावर असतं. आणि सुमित्रा मनात विचार करते की ती जर शाळेत आहे आणि ही माझ्या सोबत आहे, त्यामुळे मी तिला तर फोन करून कळू सुद्धा शकत नाही, कारण जानकीचा फोन तर तिच्याकडे नसेल. म्हणून सॉरी गो ओवी, असं मनात म्हणत असताना ऐश्वर्या लगेच सुमित्राला म्हणते की हो आई, चला आता लवकर. त्यानंतर मात्र आता इकडे ओवी ही स्कूल सुटलेलं असतं, त्यामुळे आता केव्हाची मी वाट पाहते, कुठे ग तू आजी, म्हणून आजीची ती असं म्हणत वाट पाहते.
पाहत असते, कारण उशीर झालेला असतो आणि ओवी बराच वेळ वाट बघत असते आणि थकलेली असते. तर कारण आता ह्या ऐश्वर्याने सुमित्राला अगदी मंदिरात नेलेलं असतं आणि इकडे ओवी तर वाट पाहत असते. वॉचमन काका हे गेट लावायला येतात आणि ओवीला तेथे पाहून विचारतात की काय ग ओवी, तू कुणाची वाट पाहते? आई तुझी आली नाही का अजून? तेव्हा ओवी म्हणते की नाही, आज माझी आजी मला नेण्यासाठी येणार आहे, येईलच ती इतक्यात. तेव्हा वॉचमन काका म्हणतात की ठीक आहे ओवी, तू थोडा वेळ येथे बसून घे, येईल तुझी आजी. तेव्हा ओवी लगेच तेथे बसते आणि वॉचमन काका गेट लावतात. त्यानंतर मात्र आता इकडे सुमित्राने ऐश्वर्याला खरोखर मंदिरात चालवलेलं असतं. तेव्हा ऐश्वर्याला सुद्धा टेन्शन येतं की खरंच या म्हातारी देवळातच निघाली, म्हणजे देवळातच घेऊन जाते की काय. तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की आता येथून वळलो की आपण देऊळ येईलच. ऐश्वर्या म्हणते की अच्छा अच्छा. तेव्हा ऐश्वर्या मनात म्हणते की अगं म्हातारे, तू तर खूप असं डोकं चालवते, थांब मी आता तुला तुझी जागा दाखवते आणि तसंही तुला अडवून तर काही घडणार तर नाही, आणि घडेल तर तेव्हाच की जेव्हा तू शाळेत जाशील तेव्हा. मात्र आता ऐश्वर्या एक प्लॅन करते आणि मुद्दाम तिच्या फोनवर फोन आलेला आहे असं सुमित्राला सांगते की आई थांबा 1 मिनिट, माझ्या फोनवर एक कॉल येतोय. म्हणून आता तो कॉल घेण्याचं नाटक करते आणि अच्छा अच्छा मी नाही येऊ शकत कारण आता मी देवळात जाते आमच्या आई सोबत. आणि परत ती फोनवर असं बोलण्याचं नाटक करते की हो इम्पॉर्टंट मीटिंग आहे का, बरं बरं मी करते काहीतरी मॅनेज, मी ऑफिसमध्ये लगेच पोहोचते. आणि परत फोन ठेवण्याचं नाटक करते, म्हणते की आई अहो ऑफिसमधून एक इम्पॉर्टंट असा फोन आला होता, एक इम्पॉर्टंट मीटिंग अचानक आहे त्यामुळे मला जावं लागेल, सॉरी बर का आई. आता सुमित्रा म्हणते की अगबाई म्हणजे तू आता देवळात नाही येणार का? तेव्हा ऐश्वर्या सुद्धा म्हणते की नाही नाही मला नाही जमणार. तेव्हा सुमित्रा म्हणते की बरं ऐश्वर्या ठीक आहे, तू मनाला इतकं वाईट वाटून घेऊ नको, मी देवाकडे तुझ्याकडे साठी प्रार्थना करेल आणि घरात आल्यानंतर मी तुला प्रसाद सुद्धा देईलच बर का. पण अगं ऐश्वर्या तू जाणार कशी? तर ऐश्वर्या म्हणते की बघते ना आई, अहो येथून एखादी कॅब बुक करते, नाहीतर ॲटोने सुद्धा मी जाईल. तेव्हा सुमित्रा म्हणते की बरं बरं अगं जा, उशीर होतोय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो हो आई, अहो तुम्ही सुद्धा सांभाळून जा, कारण आता सुमित्रा नक्की कुठे जाते हे आणि तिकडे नक्की तिला स्कूलमध्ये जायचं आहे हे ऐश्वर्याने तर ओळखलेलं असतं, म्हणून आता तिचा हा एक प्लॅन असतो. ऐश्वर्या तर पुढे जाते तर सुमित्राला अगदी आनंद होतो. सुमित्रा म्हणते की चला आता देवळात न जाताच देव पावला, म्हणजे आता माझ्या ओवीला मला नक्की भेटता येईल. आणि लगेच खूप छान असं ती गाणं गुणगुणते की पाऊले चालती ओवीची वाट. तेव्हा आता सुमित्रा परत ओवीकडे घाईने जायला निघते. ऐश्वर्या गेली की काय याकडे सुद्धा आता सुमित्रा लक्ष देत नाही. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या लगेच मागे वळून येते आणि मी पाठ फिरवली तोच लगेच या म्हातारीचे पावलं तिकडे शाळेकडे जायला निघाली. इतकी आपल्या नातीला भेटण्याची आस लागली ना, मग ही आसच तुझा आता घात करेल. आता हे ऐश्वर्या ठरवते आणि तिचा पुढचा प्लॅन काय करायचा त्याचा विचार करते. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो, ऋषिकेश म्हणत असतो की खरंच जानकी अगं ही सुमित्रा आईबद्दलची जी काही ओवीची आस आहे ती मला सगळं काही कळतंय, कारण त्या दिवशी मात्र जी काही बेस्ट फ्रेंड आहे ना ओवीची आराध्या, ती तिला शिरा देणारी नव्हती तर ती रणदिवे बाईच होती, ते सुद्धा मला कळलंय की जानकी. हो जानकी, अगं त्या शिऱ्याची चव अजून सुद्धा माझ्या लक्षात आहे. अगं तेव्हाच मला सर्व काही कळलं होतं, पण आपल्या ओवीच्या आनंदापुढे मी काहीच बोललो नाही. त्यावर आता जानकी म्हणते की हो ना ऋषिकेश, म्हणजे ओवीचा आनंद कशात आहे हे तुम्हाला कळलेलं आहे आता ऋषिकेश. मग ऋषिकेश तुम्ही तिला भेटण्यापासून काय एकमेकींना तोडतात, का त्यांना भेटून देत नाही? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की कारण जानकी अगं त्या घरातील माणसं या भेटण्याला चुकीचा अर्थ देतात म्हणून. अगं जानकी येथून मी रागाच्या भरात तिकडे गेलो आणि तेथे काय घडलं हे तुला नाही माहिती. आपली ओवी आपल्या आजीला भेटते कारण का की ती इकडच्या गोष्टी तिकडं आणि तिकडच्या गोष्टी इकडं करणारी खबरी आहे असं म्हणणं आहे ग त्यांचं. इतक्या खालच्या आणि चीप विचारांची ती लोक आहेत आणि अशी विचार करणाऱ्या लोकांकडे माझ्या ओवीनं जावं हे मला नाही वाटत ग जानकी. अगं जानकी त्यांची सावली सुद्धा त्यांच्यावर पडायला नको, आणि त्यात म्हणजे तिची आजी जरी आली ना तरी सुद्धा माझं तेच म्हणणं असेल. त्यानंतर आता इकडे सुमित्रा ही घाईने शाळेमध्ये येते आणि वॉचमन काकांनी गेट लावलेलं असतं म्हणून ती बाहेरूनच इकडून तिकडून पाहत असते आणि वॉचमन काकांना म्हणते की दादा अहो माझी नात आणि मी तिला शाळेत भेटायला आले होते, ती माझी वाटच बघत असेल. तेव्हा मात्र आता वॉचमन काका गेट उघडतात आणि हो आत्या असं म्हणतात, परंतु ओवी तर आता आपल्या आजीवर उशिरा आली म्हणून रुसलेली असते.
असते। सुमित्रा आत येते आणि ओवी ओवी असा आवाज देते तर ओवी ओवी तर अगदी रुसवा घेऊन बसलेली असते। ओवी खूप रागावते तर लगेच सुमित्रा म्हणते की अगं ओवी आले ग मी, म्हणून सुमित्रा अगदी घाईने मिठी मारते। परंतु आता मात्र ओवी एकही शब्द बोलत नाही। सुमित्रा म्हणते की काय ग ओवी, रागवलीस का तू? तेव्हा ओवी म्हणते की हो हो आजी, माझी कट्टी आहे तुझ्याशी। तेव्हा सुमित्रा म्हणते की मी उशिरा आले म्हणूनच ना, आणि कान पकडून ती ओवीला सॉरी म्हणते। तेव्हा ओवी लगेच म्हणते की आजी अगं आपल्यात असं तोंडाने जे काही सॉरी बोलतो ना आपण, ते एक्सपेक्ट नाही होत। तेव्हा विचारते की कसं होतं हे, असं म्हणजे चॉकलेट आहे ते दाखवते आणि डब्यामध्ये काहीतरी खाऊ तिने ओवीसाठी आणलेला असतो। तेव्हा आता ओवी लगेच खुश होते आणि ओवी म्हणते की आजी अगं आता मी तुला माफ करते, परंतु परत असं लेट तू नाही करायचं। सुमित्रा म्हणते की हो बाई, अगं आता तर मी आले ना आता, आणि मुद्दा मी तुझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी करून आणलेली आहे, तुला आवडते ना अगदी तशी। म्हणून आता सुमित्रा ही ओवीला साबुदाण्याची खिचडी आपल्या हाताने भरवत असते आणि तेवढ्यात मात्र आता ऐश्वर्या सुमित्राचा पाठलाग करत शाळेपर्यंत येऊन पोहोचते आणि वॉचमन काकांना गेट उघडायला सांगून ती सुद्धा आता आत येते आणि झाडामागे लपून सुमित्रा आणि ओवीचं जे काही सुरू आहे ते सर्व पाहत असते। सुमित्रा आणि ओवी एकमेकींशी खूप छान गप्पा करत असतात तर सुमित्रा अगदी ओवीला भरवता भरवता खूप खुश होत असते आणि ओवीचा गोड पापा सुद्धा घेत असते। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या लगेच चोरून हे सर्व बघून तिचा तर खूप असा जळफळाट होतो। त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश हा रडतच जानकीला समजावत असतो की जानकी अगं, मी आपल्या ओवीला जर कोणी काही असं बोललं तर नाही सहन करू शकत। तेव्हा आता जानकी ऋषिकेशचा हात हातामध्ये घेते आणि ऋषिकेशला समजावतं की एक वडील आणि एक नवरा म्हणून तुमची जी काही आहे ना फिलिंग्स मी समजू शकते, पण अहो ऋषिकेश तुम्ही सुद्धा जरा शांत डोक्याने विचार करा, हे सगळं काही कोणी केलं आणि हे सर्वाचा सूत्रधार कोण आहे? ती ऐश्वर्याच ना। सगळं काही तुम्हाला माहिती आहे ऋषिकेश, ती ऐश्वर्या आणि तिनेच आपल्या सर्व नात्यांभोवती हे गैरसमजाचे धागे गुंडाळले। ती आपल्या नात्याच्या, प्रेमाच्या, विश्वासाचा सगळा काही अगदी गुंता करत चालली, कारण ह्या सगळ्या नात्यामध्ये तिनेच असे गैरसमज पसरवलेत आणि हे एकमेकांविषयी जे काही गैरसमज झालेत आणि एकमेकांच्या मनामध्ये एकमेकांविषयी जी काही नाराजगी झाली ती सर्व ती ऐश्वर्या कारणीभूत आहे। आणि तोच जो काही गुंता झालेला आहे तोच ऋषिकेश गुंता आपल्याला दोघांना मिळून तो सोडवायचा, तुम्हाला आणि मला मिळून। ऋषिकेश माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा, मी जो काही तो गुंता तिने करून ठेवला ना तो सर्व मी सोडवेल, पण त्याची शिक्षा ओवी आणि आई या दोघींना तुम्ही देऊ नका। तुमचा राग तर सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या या दोघांवर आहे, परंतु तुमच्या त्यांच्या रागापायी तुम्ही एका आजीला आणि एका नातीला दूर करतात, त्यांना भेटून तुम्ही देत नाही, हे तुमचं चुकतं, हे चुकीचं नाही का ऋषिकेश? त्यावर आता ऋषिकेश म्हणतो नाही जानकी, अगं त्या दोघींच्या भेटण्याने जर आपल्या घरामध्ये वाद होत असतील तर ते वाद मला नकोय जानकी, हे बघ मला ती भेट सुद्धा नकोय आणि ते संबंध सुद्धा मला नकोय। ओवीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हसू कसं परत आणायचं हे मला चांगलंच माहिती आहे आणि ते सर्व काही मी नक्कीच परत आणेल म्हणजे आणेल। माझं एक महत्वाचं काम आहे बाजार समितीमध्ये, मी लगेच जाऊन येतो आणि ओवी शाळेतून आल्यानंतर तू तिला सांग, तिला काहीतरी समजाव आणि तिला असं सांग की बाबा रात्री कुठेतरी तिला बाहेर फिरायला घेऊन जातील आणि कदाचित त्यामुळे तिचा मूड बरा होईल। येतो मी असं बोलून आता ऋषिकेश बाजार समितीत निघून जातो। जानकी किती समजावण्याचा प्रयत्न करते परंतु ऋषिकेश मात्र आता काही ऐकायला तयार नसतो। तो ओवी आणि सुमित्रा या दोघींना भेटायला अगदी मानायलाही तयारच नसतो। त्यानंतर मात्र आता इकडे सुमित्राने जी खिचडी आणलेली असते तर ओवी ती अगदी मस्त खाते आणि खिचडी खाऊन झाल्यानंतर ती ओवी ही सुमित्राला म्हणते की आजी अगं आता आपण खेळूयात का? तर सुमित्रा म्हणते की हो हो खेळूयात, आणि सांग ना ग काय खेळायचं? तर आता ओवी म्हणते की लपवाछपी खेळूयात। ऐश्वर्या त्यांना डोकावून पाहत असते। ओवी म्हणते की अगं आजी, पण यावेळेस मात्र पहिलं राज्य ही तुझ्यावर असेल बर का? तर सुमित्रा विचारते की का ग ओवी? तेव्हा ओवी म्हणते की कारण तू उशीर केला म्हणून। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बर बाई तू म्हणशील तसं, आणि चल बरं। तर ऐश्वर्या आता डोकावून यांच्याकडे लक्ष देत असते। तेव्हा सुमित्रा आता लपोछपीचा ओवी बरोबर खेळ खेळायला सुरुवात करते आणि सुमित्रा आता डोळे झाकून घेते। तेव्हा मात्र आता ओवी म्हणते की आजी तू अगदी बघू नको बर का? तेव्हा सुमित्रा म्हणते की बर बाई, आणि सुमित्रा डोळे झाकून घेते। तेव्हा ओवी लगेच
एका खांबामागे जाऊन लपते आणि सुमित्रा आता तिला शोधायला सुरुवात करते. तर ऐश्वर्या लगेच त्या झाडामागून त्या खांबाजवळ दुसरा आता येऊन उभा राहते. तेव्हा आता सुमित्रा हळूच येते आणि ओवीला मागून भावस करते आणि पकडलं की नाही ओवी असं खुशून म्हणते. तेव्हा मात्र आता ओवी आणि सुमित्रा खूप खुश होतात. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या हे सर्व बघून म्हणते की खरंच क्या बात आहे, म्हणजे ह्या लपछुपीचा खेळ खेळतात वाटतं. मला पण घ्या ना तुमच्यामध्ये खेळायला, मी तर यात माईन आहे. त्यामुळे आता मात्र मी तुम्हाला दोघींना असा धप्पा देते, हा खेळ तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवता. त्यावर आता सुमित्रा ओवीला म्हणते की चल आता तुझ्यावर राज्य. तर ओवी म्हणते की ठीक आहे. सुमित्रा म्हणते की बरं ओवी, आता हळूहळू आकडे मोजायचे बर का तू, आणि चल आता डोळे बंद कर. तेव्हा मात्र आता ओवी म्हणते की आजी अगं मी 3 पर्यंत मोजायला सुरुवात करेल आणि नंतर मी तुला बघायला सुरुवात करेल. तेव्हा आता सुमित्रा खांबामागे लपून म्हणते की बरं चालेल रेडी म्हणून आता लगेच सुमित्रा परत दुसरीकडे जाऊन लपते. ओवी तिला शोधायला बाहेर तिकडे येत असते आणि तेवढ्यात मात्र ओवी ही सुमित्राला शोधत असते आणि ऐश्वर्या आता गेटच्या बाहेर येते आणि समोर जे काही दादा चाललेले असतात त्या दादांना थांबवते आणि इकडे या, माझं तुमच्याकडे एक काम आहे असं त्यांना म्हणून त्यांना थांबवते. जर तुमच्याकडे एक काम आहे ते काम तुम्ही प्लीज करताल का. तेव्हा आता तो दादा म्हणत असतात की काय काम आहे असं तुमचं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की एक फोन नंबर आहे, 10 आकडी नंबर आहे, तो लावायचा आणि त्याचे मी तुम्हाला 10,000 रुपये देते. तेव्हा तो माणूस लगेच खुश होतो आणि काय म्हणतात तुम्ही 10,000 आणि कुणाला फोन लावायचा असे विचारतो. आणि 10,000 म्हटल्यानंतर तो माणूस लगेच ऋषिकेशच्या मोबाईलवर फोन लावायला तयार होतो. तेव्हा आता ऋषिकेश शेतकऱ्यांना बाजार समितीच्या कार्यालयात जी काही ऍप आहे त्या सर्व ऍप बद्दल तो समजावत असतो आणि तेवढ्यात मात्र आता ही कॉल त्याला येत असतो. तेव्हा आता कसं बोलायचं हे ऐश्वर्या त्याला सांगत असते. तेव्हा आता तो ऋषिकेशला कॉल केल्यानंतर ऋषिकेश कॉल उचलतो आणि हॅलो म्हणतो. तेव्हा आता लगेच तो शेतकरी म्हणतो की हॅलो अहो ऋषिकेश दादा, मी तुमच्या गावातील शेतकरी बोलतोय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो असं नाही बोलायचं, जरा रागात बोलायचं, धमकी द्यायची. तेव्हा आता ऐश्वर्याने जसं बोलायचं सांगितलेलं असतं तसंच ते माणूस ऋषिकेशला म्हणत असतो की काय हो ऋषिकेश दादा, काय असा नवीन खेळ तुम्ही सुरू केलात. एकीकडे तर म्हणतात माझा आणि बाकी रणदिव्यांचा काही संबंध नाही आणि तुम्ही जानकीताईच्या नावाने कंपनी सुद्धा काढलेली आहे आणि दुसरीकडे तुमची मुलगी ही तुमच्या आईसोबत लपछपी खेळते. आणि ऐश्वर्याने जसं काही त्या कागदावर लिहून दिलेलं असतं तेच आता तो माणूस ऋषिकेशला फोनवर बोलून सांगत असतो आणि म्हणत असतो. तेव्हा आता ऋषिकेश सर्व ऐकून विचारतो की काय हो, कोण आहात नेमकं तुम्ही. तेव्हा आता तो ऐश्वर्याला खुणावून विचारत असतो की नक्की आता मी कोण आहे काय सांगू. तेव्हा ऐश्वर्या परत त्या माणसाला खुणावून सांगत असते आणि जे कागदामध्ये लिहिलेलं आहे ते वाचायला सांगून ते बोलायला सांगते. तेव्हा आता तो माणूस जसं त्या कागदामध्ये लिहिलेलं आहे तसंच अगदी वाचून सांगत असतो की अहो मी तुमच्या मुलीच्या शाळेच्या बाहेर उभा आहे आणि जे काही मी बघतो ते सुद्धा तुम्ही खोटं ठरवतात की काय. खरंच तुमच्या घरामध्ये भांडणं झालेली आहेत की हे सर्व काही जे चालले ते खोटा एक मामला आहे की काय. तेव्हा आता ऋषिकेशला राग येतो. ऋषिकेश म्हणतो की काय हो, काही कसे बोलतात तुम्ही. तेव्हा आता तो माणूस म्हणत असतो की मी फक्त आता बोलतोय, पण मला जे काही समोर दिसतंय आणि ते जर गावामध्ये पसरले तर कोणीही तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार आणि जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर शाळेमध्ये येऊन बघा की इथे काय चालले ते. तेव्हा मात्र आता लगेच तो फोन कट करतो आणि ऋषिकेश हॅलो 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 करत कोण आहे असे विचारण्याच्या अगोदरच फोन कट होतो. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की बाद झालं, फक्त एकापुढे जितके शून्य आहेत ना तितकंच तुम्ही बोलायचं होतं आणि हा तुमचा फोन घ्या. वाव, खरंच काय छान असं काम केलं तर तुम्ही. आणि काही तास मात्र तुमचा फोन आता बंद ठेवायचा आणि इथून पुढे तोंड बंद ठेवायचे. तेव्हा आता तो माणूस विचारतो की तुमचे पण माझे जे काही पैसे आहेत ते पैसे. तेव्हा ऐश्वर्या लगेच आपल्या बॅग मधून पैसे काढते आणि अहो ऐश्वर्या ही शब्दाला पक्की आहे, तुमचे पैसे नक्की तुम्हाला मिळतील आणि हे घ्या तुमचे 10,000 म्हणून त्या माणसाच्या हातामध्ये पैसे देते. तेव्हा तो माणूस जायला निघतो तर ऐश्वर्या म्हणते की प्लीज 1 मिनिट फोन स्विच ऑफ करायचा. तेव्हा मात्र आता 10,000 रुपये मिळाले म्हणून तो माणूस खूप खुश होतो आणि तेथून निघून जातो. त्यानंतर आता ऐश्वर्याच्या जर अगदी मनासारखं घडणार आहे असे तिला वाटत असते म्हणून ती खुश असते आणि परत त्या झाडामागे येऊन लपते आणि म्हणते की कुकुडुकू, आजच्या खेळामध्ये जो काही लपला तो संपला. बघूयात आज नेमकं काय कुणाला नक्की श्रेय मिळतं. म्हणून आता ऐश्वर्या ही लपून छपून परत त्या दोघींना पाहत असते. तर सुमित्रा आणि ओवी
ह्या एकमेकीशी लपाछपी खेळत असतात आणि जेव्हा सुमित्रा मागून येते आणि ओवीला म्हणते की खरंच आज मज्जा आली की नाही ओवी, त्यावर आता सुमित्रा विचारते की आता, तर ओवी म्हणते की आता मात्र तुझ्यावरच राज्य. तर सुमित्रा म्हणते की बरं बाई आणि ऐश्वर्या परत त्या खांबामागे येऊन लपते म्हणून ओवी ही लपवायला जाते आणि इकडे आता सुमित्रा 1 2 3 असे आकडे मोजायला सुरुवात करते आणि त्याच वेळेस आता जे काही ऐश्वर्याने फोनवर त्या माणसाकडून ऋषिकेशला सर्व काही सांगितलेलं असतं. ऋषिकेश धावतच आता स्कूलमध्ये यायला निघतो, अगदी धावतच येत असतो आणि ऐश्वर्या सुद्धा आता तेथेच लपून बसते. तर सुमित्रा आणि ही ओवी यांची लपाछुपी सुरू असते म्हणून आता ती सुमित्रा ओवी जवळ येते आणि ओवीला पकडते आणि त्या दोघी अगदी खुश होतात. परंतु आता ऐश्वर्या अगदी बारकाईने या दोघीवर लक्ष ठेवून असते आणि ऋषिकेश मात्र आता धावतच तिकडे येत असतो. तेव्हा मात्र आता सुमित्रा ओवीला म्हणत असते की आता मात्र मी दमले, थांब आता एका ठिकाणी कुठेतरी बसूयात आणि छानपैकी एक गोष्ट मी तुला सांगते. असं म्हणता म्हणता आता सुमित्राचं समोर लक्ष जातं आणि ऋषिकेश असं म्हणून आता तिला खूप असं ती भीती वाटते आणि ती ओवीला म्हणते की अगं तुझे बाबा आलेत, मी निघते म्हणून आता सुमित्रा घाईनेच ऋषिकेशला तिथपर्यंत येऊपर्यंत लगेच एका खांबामागे जाऊन लपते आणि ऐश्वर्या आता हे सर्व एका खांबामागे लपून पाहत असते. ऋषिकेश धावतच येतो. तेव्हा आता ऋषिकेश ओवीला अगदी धावतच येत विचारतो की ओवी आजी कुठे. तेव्हा आता ओवी मुद्दा म्हणते की काय बाबा आजी, अहो आजी येथे नाही आली. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ ओवी माझ्याशी खोटं बोलू नकोस, आजी भेटायला आली होती ना. तर ओवी म्हणते की नाही बाबा मी तुम्हाला खरं बोलते की आजी येथे आली नव्हती. तेव्हा आता ओवीच्या हातामध्ये जे चॉकलेट असतं ना तर ऋषिकेश अगदी हिसकावून घेतो आणि काय ओवी अगं मग चॉकलेट कोणी दिलं तुला, आजी आली नव्हती तर. तेव्हा ओवी खूप घाबरते आणि इकडे तिकडे पाहत असते. तर ऋषिकेश पुन्हा तिच्यावर ओरडतो की इकडे तिकडे काय बघतेस. तेव्हा आता ऋषिकेश खूप असा भडकलेला असतो आणि लगेच तो म्हणतो की सुमित्रा रणदिवे समोर या. सुमित्रा तर आता तेथे समोर जो खांब असतो तेथे लपलेले असते. ऋषिकेश म्हणत असतो की मला माहिती आहे की तुम्ही येथेच कुठेतरी आहात म्हणून प्लीज मी शोधण्याच्या आतमध्ये तुम्ही माझ्यासमोर येऊन उभे राहा. तेव्हा मात्र आता सुमित्रा खूप अशी घाबरते. सुमित्रा आता पुढे लपलेली असते आणि ऋषिकेश मागून येतो आणि इकडे तिकडे पाहत असतो. सुमित्रा आणखीनच घाबरते. ऋषिकेश अगदी जवळ आलेला असतो आणि ऐश्वर्या मात्र आता हे सर्व पाहत असते. हे सर्व बघून आता तिला तर आनंद होत असतो. तेव्हा ऋषिकेश थोडासा समोर जातो तोच लगेच सुमित्रा आता जिन्याजवळून आतमध्ये निघून जाते आणि ऐश्वर्या मात्र आता हे सर्व बघून म्हणते की चला आता सुरू. आता सुमित्रा रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे यांच्यामध्ये तर परत महाभारत सुरू झाले. त्यामुळे बघूयात की आता कोणता कृष्ण तुम्हाला वाचवायला येतो काय, हो की नाही सुमित्रा रणदिवे. तोपर्यंत आता जानकी सुद्धा इकडे घाईने स्कूलमध्ये यायला निघलेली असते. तेव्हा आता सुमित्रा आतमध्ये येऊन लपते आणि इकडे जानकी ही गेटच्या आतमध्ये येते. तेव्हा मात्र आता जानकी ही आतमध्ये येत असते तर ऐश्वर्याचं लक्ष जातं. जानकी धावतच ओवीजवळ येते आणि काय ग ओवी सॉरी मला येण्यासाठी उशीर झाला बाळा असं ओवीला म्हणते. तेव्हा आता ओवी लगेच आईला मिठी मारते आणि रडत असते कारण ओवी तर खूप घाबरलेली असते. तर ऐश्वर्या आता डोकावून यांच्याकडे पाहत असते. तेव्हा आता जानकी विचारते की ओवी अगं काय झालं, तू इतकी घाबरलेली का दिसते. तेव्हा आता ओवी लगेच म्हणते की आई अगं बाबा तिकडे आजीला शोधतात. तेव्हा आता जानकी म्हणते की काय आजीला शोधतात आणि काय ग ओवी आई तुला इथे भेटायला आल्यात का. तेव्हा आता ओवी पुन्हा म्हणते की नाही नाही बाबा उगाच चिडले. तेव्हा आता जानकी म्हणते की काय सांगतेस ओवी, कुठे आहे बाबा. तेव्हा आता ओवी म्हणते की ती वर आहेत आणि ओवी तू येतेस थांब मी त्यांच्याशी बोलते. म्हणून आता जानकी लगेच तिकडे वर ऋषिकेशला पाहण्यासाठी जाते. तेव्हा आता शोधत शोधत ऋषिकेश अगदी वर येऊन पोहोचलेला असतो आणि तसतशी सुमित्रा ही अगदी रूमच्या दरवाजाजवळ जाते आणि दरवाजा उघडून ऋषिकेशला बघून लगेच ती आतमध्ये जाते. तर ऐश्वर्या लगेच यांचा पाठलाग करत परत वर येत असते. सुमित्रा इतकी घाबरलेली असते आणि सुमित्रा आता आत येते आणि ऋषिकेश शोधत शोधत अगदी पुढे येतो. सुमित्राला पूर्णपणे आता घाम फुटलेला असतो आणि ती इतकी घाबरलेली असते आणि नक्की आता त्या वर्गामध्ये ती जाऊन लपते आणि ऋषिकेश आता इकडे तिकडे शोधत असतो आणि नेमकं त्या लायब्ररीच्या रूम मध्ये आहे ना सुमित्रा तेथे असते आणि ऋषिकेश अगदी बाहेर त्या दरवाजाजवळ येऊन पोहोचतो आणि इकडे तिकडे शोधत असतो. तेव्हा आता सुमित्रा त्या लायब्ररीच्या रूम मध्ये असते दरवाजाच्या मागे आणि ऋषिकेश नेमकं तेथेच येतो आणि आता नेमकं तो आत येणार असतो. त्या दरवाजाकडे पाहत असतो तो. तेव्हा मात्र मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी ओवीला विचारत असते की काय ग ओवी तुला बाबांनी बघितलंस का. कारण ओवी आणि जानकी घरी आलेले असतात. घरी आल्यानंतर हे सर्व जानकी ओवीला विचारत असते. तेव्हा ओवी म्हणते की नाही आई बाबांनी नाही बघितलं आम्हाला. बाबांनी आजीला बघण्याच्या अगोदरच आजी तेथून निघून गेली. तर आता सुमित्रा इकडे अगदी
अगदी घरी आलेली नसते, म्हणून आता सर्वजण सुमित्राला शोधत असतात. तर सौमित्र हा सारंगला म्हणतो की आईचा अजूनपर्यंत काही तपास नाही. तेव्हा मात्र अवंतिका विचारते की आता मात्र आपण आईंना कुठे शोधायचं. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की जानकीच्या घरी. म्हणून आता सारंग काही गुंड घेऊन लगेच जानकीच्या घरी येतो. ऐश्वर्या सुद्धा सोबत असते आणि आता जानकीचा दरवाजा वाजवत असतात. तर जानकी म्हणत असते की हो हो आले. म्हणून जानकी दरवाजा उघडते. तर आता सारंग आणि ते गुंड ऐश्वर्या हे आतमध्ये घुसतात. सारंग लगेच आता ऋषिकेशला धमकावत असतो की जर माझ्या आईला सुखरूप माझ्या घरी तर नाही आली तर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल. सावत्र रणदिवे. आता जानकी आणि ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो. जानकी ऋषिकेशला विचारत असते की काय म्हणतात हे, की आई सकाळपासून गायब आहे आणि त्या कुठे असतील, कशा असतील. म्हणून आता ऋषिकेशला सुद्धा खूप अशी काळजी लागलेली असते. ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये खळखळ असं पाणी येत असतं आणि आता सुमित्रा मात्र तेथे त्याच रूममध्ये अगदी इतकी घाबरलेली असते आणि तिचा अगदी दमछाक झालेला असतो. आणि तेथेच मात्र आता सुमित्रा त्या लायब्ररीच्या रूममध्ये बंद असते. कारण आता नेमकं ऋषिकेशकडून काहीतरी असं लॉक झालं की काय, आणि ऐश्वर्याने हे सर्व सुमित्राला आतमध्ये कोंडून घेऊन बाहेरून कडी लावलेली दिसते. आणि सुमित्रा मात्र आता तेथे अगदी थकून अगदी चक्कर येऊन पडलेली असते. तेव्हा आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.